नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला अशी बॅग शिवायची आहे 2-3 दिवस गावाला जाण्यासाठी उपयोगी पडते. चला आपण शिवू आता. तर त्याच्यासाठी मी हा एक कापड घेतलेला आहे. तुम्ही पीस वगैरे बी कोणता बी कापड घेतला तरी चालेल. आणि हा एक अस्तरसाठी साडीचा कापड घेतलेला आहे. आणि ही गोणी आहे, कोणती पण गोणी चालेल आपली. 15.5 बाय 20.5. 15.5 बाय 20.5, अर्धा इंच जास्त घ्यायचं, अर्धा आपलं कापण्यामध्ये चाललं जाईल. 15 बाय 20ची बॅग तयार होईल. हे 15 आणि हे 20. तर त्याच्यासाठी आपल्याला असे दोन हे लागणार आहेत. असे दोन गोण्या अशा कापून घ्यायच्या, हे बघा. आणि अशा पिना लावून घ्यायच्या, हे बघा मी सांगते. सगळ्यात खाली अस्तर ठेवायचं, लगेच गोणी ठेवायची, अशी गोणी ठेवायची. त्याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवायचं. तुम्ही कोणताही कापड घेतला तरी चालेल, पीस वगैरे बी घेतला तरी चालेल. असे दोन लागणार आहेत आपल्याला, हे बघा. असे दोन, तेच माप आहे, पण सेम 15 बाय 20चे 2 पीस लागतील. अशा पूर्ण पिना लावून घ्यायच्या, म्हणजे कापड आपण शिलाई फिटिंग करू तेव्हा कापड गोळा होणार नाही. हे बघा, अशा पूर्ण पिना लावून घेतल्या. आता याला अशा आड्या पूर्ण फिटिंग करून घ्यायची, पूर्ण टिपा मारून घ्यायच्या. चला आता आपण मशीनवर फिटिंग करून घेऊ यांना. चला आता आपण याला आडव्या उभ्या टिपा मारून घेऊ. आडव्या उभ्या टिपा मारून घेऊ. या सुया काढत चालायच्या, मशीनमध्ये येतात. हे बघा, आता मी हे दोघी रेडी करून घेतलेले, दोघी पीस आडव्या उभ्या टिपा मारून. हे बघा, अशा आडव्या उभ्या टिपा मारलेल्या दोघींना. आता जरा वेळी एक साईडला ठेवते. आता आपल्याला आहे ना 2.5 बाय 2.5चे 4 चौकोन कापून घ्यायचे. दोघी पीसचे हे बघा, असे 2.5 बाय 2.5चे चारी बाजूला कापून घ्यायचे, असे 2.5 बाय 2.5चे. आता हा एक पीस रेडी झाला. आता अजून एक या पीसला बी 4 बाय 4 चौकोनचे कापून घ्यायचे, 2.5 बाय 2.5. हे बघा, आता जिथं आपल्याला जीप अटॅच करायची ना, चैन लावायची ना मेन पार्टला, हे बघा दोघींना मी असं हे पायपिंग करून घेतलेली. हे बघा अशी, म्हणजे आपले दोरे वगैरे काहीच निघणार नाही. चैन लावताना अशी चैन लावतो ना तेव्हा असे दोरे वगैरे निघताना, तर तसं काही निघणार नाही. आता आपल्याला बेल्ट लावायचा. इथं बेल्ट बनवते मी. आता बेल्ट अटॅच करायचा आहे. तुमच्याकडे जर विकतचा असेल तर विकत बी आणू शकता, किंवा घरी पण बनवायचं असेल तर घरी बी बनवू शकता. हे बघा, ही 1 इंचाची गोणीची पट्टी घेतलेली आहे मी. 38 इंचाची लांबी यायची आणि रुंदी ही 1 इंचाची आहे. आणि हे खालचं जे कापड आहे अस्तर त्याला लावायचं. हे 4 इंच आहे आणि लांबी 38 इंच आहे. याला हे असं फोल्ड करायचं आणि हे पण असं फोल्ड करून द्यायचं. हे असं डबल फोल्ड करायचं, म्हणजे दोरे निघणार नाही. आणि असं फोल्ड करून याला अशी शिलाई मारून घ्यायची. हे बघा, 38 इंचाचे बेल्ट 2 तयार करून घेतलेले आहेत मी. आता 2 बेल्ट तयार केलेले आहेत. ते आता कसे लावायचे ते मी पुढे सांगते तुम्हाला. आता याचं सेंटर काढायचं, असं सेंटर काढायचं याचं. हे बघा, असं सेंटर काढायचं याचं. सेंटर पासून 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे असा बेल्ट आपल्याला लावायचा आहे. सेंटर पासून हे बघा, असं हा सेंटर आहे. हा सेंटर पासून 3 इंच इकडे, 3 इंच इकडे. आता हा बेल्ट कसा अटॅच करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे थोडंसं खाली असं फोल्ड करायचं, त्याला ते दोरे वगैरे निघतील. असं थोडंसं असं लावायचं, असं घ्यायचं बेल्ट आणि असं लावून घ्यायचं. आता याला पिना लावून घेऊ अगोदर, म्हणजे आपला बेल्ट हे होणार नाही. हे बघा, अशा पिना लावून घेऊ. हे बघा, मी आता इथं पिना लावून घेतलेला आहे बेल्टला. आता आपल्याला याला कशी शिलाई मारायची, जी चैन आहे ना इथून तर इथपर्यंत असं पूर्ण पॅक करायचं. ते शिलाई जास्त मारायच्या आहेत, म्हणजे आपलं बेल्ट असं तुटणार नाही, निघणार नाही. आता बघा मी तुम्हाला इथं आणि इथं थोडंसं असं सुरुवातीला असं फोल्ड करायचं आहे आणि याला असं करायचं आहे, म्हणजे दोरे निघणार नाही. आता बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं स्टिचिंग करायची त्याला. आता पिना काढत चालायच्या आहे. अशी शिलाई मारून घेते आता इथं. अशी पूर्ण आता तिथं शिलाई मारायची आहे, इथून अशी इथपर्यंत पिना काढत जायच्या, असं फिरवायचं. आणि सर्वीकडे डबल टेबल लॉक ट्रिप देऊन घ्यायच्या, डबल टेबल शिलाया मारून घ्यायच्या, म्हणजे बॅग उसवणार नाही. आपण जड वस्तू बी भरू बॅगमध्ये कपडे, तर ते पट्ट्या फिट राहतील. आता आपण हे दोघे बेल्ट लावून घेतलेले आहेत, डबल टेबल लॉक ट्रिप देऊन. आता अशा प्रकारे बघा, चैन असं वरून ते हे ठेवायचं चैनवरती. आता अशी चैन लावून घेऊ, दोघंकडच्या बाजू असं चैन वरती ठेवून द्यायचा. सोपी आहे चैन लावायची. आपण त्याला ते हे केलेलं आहे ना पायपिंग, त्याच्यामुळे सोपं पडेल लावायला चैन. चैन लावली गेली. आता याला पलटी करायचं असं. हे बघा, असं
व्यवस्थित एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्यायचं त्याला, असं उलटं करायचं त्याला. आता इथं 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 डबल शिलाई मारून घ्यायची, इथं बी डबल शिलाई मारून घ्यायची, इथं बी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्या की मग हे असं करावं लागेल आपल्याला. फक्त इथं हे बघा, मी आता तिघा साईडला शिलाया मारून घेतलेल्या आहेत, इथं इथं आणि इथं. आता यांना डबल शिलाया मारून घ्यायच्या. आता त्या शिलाया मारून झालेल्या आहेत डबल टेबल. आता इथं कसं करायचं हे बघा, हे जे राहतं ना हे असं आहे ना, याला असं पकडायचं बघा, असं करायचं त्याला, असं करायचं आणि अशी अशी इथं शिलाई मारायची आहे. अशी अशी शिलाई मारायची. मारून दाखवते बघा, अशी अशी इथे आता शिलाई मारून घ्यायची. सगळे कॉर्नर आता असेच तयार करून घ्यायचे, डबल शिलाई मारायच्या तिथं. हे एक पण असं पकडायचं, याला पण अशी मारून घ्यायची. अशी शिवून झाली आहे बॅग. 2-3 दिवसासाठी गावाला जाण्यासाठी एकदम मस्त बॅग आहे. 2-3 दिवसाचे कपडे आरामात बसता. तुम्ही पण अशी बॅग शिवू शकता. थँक्यू.